ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नांदेड जिल्ह्यामध्ये तसेच किनवट माहूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मागील 4 दिवसांपासून सतत पडलेल्या मुसळधार पाऊस आणि इसापूर धरणाचे गेट उघडल्याने पाणी साठा यामध्ये पाण्याचा विसर्गामुळे तालुक्यातील पैनगंगा नदी नाल्यांना पूर आला। त्यामुळे नदीकाठच्या शेतामध्ये पाणी शिरल्याने पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। नदीकाठच्या गावांना देखील पुराचा तडाखा बसला आहे। त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांचे प्रचंड झालेले नुकसान यांचे पंचनामे शासनाने करावेत आणि हेक्टरी 50,000 रुपये मोबदला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नांदेड जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी शासनाकडे केली आहे। किनवट माहूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे मागील 4 दिवसांपासून सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमधील झाडांची घरांची पडझड झाली आहे। तसेच शेतकऱ्यांची जनावरे शेतीची अवजारे पाण्यामध्ये वाहून गेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। माहूर तालुक्यामधील शेतकऱ्यांचे आलेल्या पिकांचे नुकसान माहूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतला। यासाठी शासनाने तात्काळ याची दखल घेऊन शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात झालेले नुकसान याचे पंचनामे करावे, हेक्टरी 50,000 रुपये मोबदला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नांदेड जिल्हाप्रमुख ज्योतिबा दादा खराटे यांनी शासनाकडे केली आहे। गेल्या 4 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात त्याचप्रमाणे किनवट माहूर तालुक्यामध्ये प्रचंड असा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे। पडलेला नैसर्गिक पाऊस आणि इसापूर धरण हे 98% भरल्यामुळे धरणाचे सुद्धा गेट या ठिकाणी सोडणे गरजेचे आहे। त्यामुळे धरणाचेही गेट सोडण्यात येत आहे। त्यामुळे पैनगंगा नदीकाठावर प्रचंड असा या ठिकाणी पूर या ठिकाणी आलेला आहे। हे पाणी पूर्ण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी घुसलेलं आहे आणि अनेक मार्ग या ठिकाणी या अतिवृष्टीमुळे बंद पडलेले आहेत। हे नैसर्गिक संकट आहे शेतकऱ्यावर येणारे संकट नेहमीच येतात। कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, तर आता हा ओला दुष्काळ आहे। मी आपल्या C24 या चॅनलच्या माध्यमातून शासनाकडे अशी मागणी करतो की हा ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर करावा, शेतकऱ्यांचे झालेलं प्रचंड नुकसान याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रति एकरी 50,000 रुपयाचा मोबदला शासनाने या ठिकाणी द्यावा अशी आपल्याप्रमाणे मागणी करतो। आपलं चॅनल हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच या ठिकाणी जागृत राहून लढणारे हे चॅनल आहे। मी C24 पण या ठिकाणी अभिनंदन करतो। काल हिंगोली लोकसभेचे खासदार या ठिकाणी इस्लापूरपासून तर किनवटपर्यंत पोहोचले आणि येत्या 2 दिवसामध्ये ते माहूर तालुक्यापासून इकडे माडवीपर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहेत। खासदार साहेबांची पण याबाबत आमची चर्चा झाली, प्रशासनाची याबाबत आमची चर्चा झाली आहे। तेव्हा आपल्या माध्यमातून मी शासनाला मागणी करतो की 50,000 रुपये एकरीचं नुकसान या ठिकाणी पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना द्यावे। मजहर शेख, C24 तास, नांदेड।